नमस्कार मंडळी, सुप्रभात सर्वांना. कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आजच्या आपल्या ब्लॉगची दिवसाची सुरुवात मी दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊन करते. हॅप्पी दसरा टू ऑल. तर आज दसरा पण आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे दीदीने स्वामीचरित्र वाचलं आणि त्यानंतर मग आम्ही देवीची छानशी आरती केली. नैवेद्य वगैरे पण झाले होते तोपर्यंत. त्यानंतर मग आमच्या एका मळ्यात आमचे पूर्वज आहे लक्ष्मण बाबा म्हणून. तर मग आम्ही आमचा जो पण सण असतो म्हणजे दसरा वगैरे बैलपोळा, तर आम्ही त्या सणाला तिथे जातो नैवेद्य वगैरे घेऊन. आणि दरवेळेस गेल्यावर आम्ही तिथला जो रेड कलरचा झेंडा असतो तो बदलतो. आणि आज पप्पांच्यासोबत दीदी पण गेली होती, तर त्यांनीच तिथली पूजा वगैरे केली. आणि त्यानंतर मग आम्ही दसऱ्याची पूजा तर गाडींना वगैरे ओवाळायची रात्रीच करतो, पण आज पप्पा बोलले की आत्ताच करूया. मग हे बघा, हे आमच्या चिमण्या रोजच्या खेळत असतात. त्यानंतर मग पप्पा बोलले तर मग आम्ही करून घेतली. मग आम्ही 5 वाजता मस्त रेडी झालो. घरी पूजा वगैरे झाली. त्यानंतर मग आम्ही दुकानवरती पण गेलो होतो पूजा वगैरे करण्यासाठी. म्हणजे दसरा असो दिवाळी असो, खूप गडबड असते. म्हणजे आम्ही तर ना आधीच माळी वगैरे करून ठेवतो आणि आम्हाला खूप फुलं लागतात, माळी लागतात. कारण की आता दुकानवरती आणि आता तर सोलर ड्रायर पण आहे, त्याच्यासाठी पण एक मस्त मोठी माळ केली होती. आता सायकल आहे, गाडी आहे, भरपूरशा याला ना भरपूर फुलं लागतात. तर आम्हाला 10 किलो फुलं लागले सगळ्या माळी वगैरे करायला. आणि मग दीदीन ते दुकानवरती पण गेले होते. तर मग पप्पांनी दुकानवरती पण सर्व पूजा वगैरे केली. आणि असं आमचं दुकान पण असं छान माळींनी सजलं होतं. आम्ही पूर्ण व्यवस्थित माळी लावल्या होत्या. आणि त्यानंतर मग पप्पां ते घरी आल्यावर आम्ही हे भरली, तळी भरली. आणि तळी वगैरे भरून झाल्यावर अशा प्रकारे आजचा आमचा दिवस